2025ला ऑगस्ट महिन्यात झालेली जी काही UPSCची मुख्य परीक्षा आहे त्याचप्रमाणे MPSCसुद्धा UPSCप्रमाणेच सामान्य अध्ययनचे जे पेपर आहेत ते पेपर घेण्यात येणार आहेत. तर त्या अनुषंगाने आपण सामान्य अध्ययन UPSCचा जो काही मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्या पेपरचं अनालिसिस आपण थोडंसं पाहूया. UPSCचं जे मुख्य परीक्षे जे पेपर आहे ते पेपर थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह टाईप स्वरूपाचे असतात. त्यामध्ये एकंदरीत 20 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सामान्य अध्ययन एक पेपरमध्ये विचारलेले आहेत. 1 ते 10 जे प्रश्न आहेत त्या 1 ते 10 प्रश्नांचं जे उत्तर आहे ते उत्तरं तुम्हाला फक्त 150 शब्दात मांडायची असतात. म्हणजेच यायोगाला या ठिकाणी हे जाणून घ्यायचं असतं की संबंधित जो परीक्षार्थी किती अचूक आणि कमी शब्दात त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर मांडू शकतो. त्याला त्या प्रश्नांचा व्यवस्थित जो काही मुख्य जो बेस आहे तो बेस त्याला किती लक्षात आलेला आहे हे त्यांना जाणून घेण्याचं असतं. मागच्या वर्षी जो काही प्रश्न विचारलेला होता पहिला हडप्पाकालीन वास्तुकला या संबंधित प्रश्न आलेला होता पहा. 150 शब्दात त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि 150 शब्दामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क्स आहेत. तर सर्वसाधारण ज्यावेळेस आपण पेपरमध्ये उत्तर लिहित असतो त्या काळातली जी काही वास्तुकला होती ती वास्तुकला त्या उत्खननाच्या कालखंडामध्ये सापडलेले जे अवशेष आहेत त्या अवशेषाच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं त्याचप्रमाणे जे काही गॅजेट्स महत्त्वाचे प्रकाशित झालेले असतात त्यात फक्त मुद्देशीर जी मांडणी आहे ती मांडणी तुम्हाला त्या ठिकाणी करता आली पाहिजे. आणि ती जर करता आली नाही तर तुम्हाला त्या परीक्षेचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही कितीही समर्पक देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असणारे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मिळू शकत नाही. म्हणजे एकंदरीत जी काही मागच्या 2025ला जी ऑगस्टमध्ये झालेली जी परीक्षा होती त्या परीक्षेत आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा जर आपण थोडासा विचार केला. दुसरा प्रश्न आलेला होता अकबराच्या काळातली जी धार्मिक ज्या जो समन्वय आहे त्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून अकबराने जे केलेलं काम होतं त्या कामासंदर्भात प्रश्न आलेला होता. अकबराच्या काळात त्या काळात जे काही हिंदू मुस्लिम त्याचप्रमाणे शीख ईसाई इतर जे काही धार्मिक वेगवेगळ्या प्रकारचे जे पैलू होते त्या पैलूंचा त्याने केलेला बारकाईने अभ्यास त्याचप्रमाणे त्या धार्मिक एकोपा जो आहे तो एकोपा टिकवण्यासाठी त्याचे असणारे प्रयत्न आणि त्या काळात त्यांनी राबवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ज्या योजना असतील किंवा त्याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारची मांडणी करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने तो प्रश्न विचारलेला होता. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांना धार्मिक ज्या बाबी आहेत त्या बाबीच्या दृष्टिकोनातून मध्ययुगीन कालखंडामध्ये अकबराच्या कालखंडात राबवल्या गेलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांविषयीची माहिती त्यांना जाणून घ्यायची होती. त्यानंतर तिसरा प्रश्न त्यांनी विचारलेला होता की चंदेल जे घराणं आहेत चंदेल घराण्याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य होतं भारताच्या इतिहासामध्ये. त्यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या ज्या मूर्ती असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी शिल्प आहेत ते शिल्प आजही अतिशय व्यवस्थित आणि सुरेख अशा प्रकारची आहे. जगभर त्या चंदेल घराण्याच्या ज्या काही मूर्ती आहेत किंवा इतर ज्या काही कला आहेत त्या कलाशैलीची वेगळं असं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर तो एक प्रश्न होता. त्याचप्रमाणे हे 3 प्रश्न जे आहेत ते इतिहासाच्या संदर्भात टाकलेले होते. 30 मार्क म्हणजे सर्वसाधारण हे झाले. या 30 प्रश्नांमध्ये तुम्हाला मध्ययुगीन प्राचीन जे 2 घटक आहेत त्या आणि हडप्पाकालीन संस्कृती या 3 घटकावर जास्त त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. चौथा प्रश्न जो होता की सर्वसाधारण सध्या वातावरण बदलाची जी परिस्थिती त्या परिस्थितीला अनुसरून जे जलवायू परिवर्तन आहे त्याचप्रमाणे समुद्रातील पाण्याची पातळीची जी वाढ आहे त्याचप्रमाणे अनेक जे छोटे मोठे जे द्वीप आहेत ते द्वीप या ठिकाणी पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाल्या कारणास्तव जे उष्णता आहे ते उष्णतेचं जे मापन आहे दिवसेंदिवस तापमानात होणारी जी वाढ आहे त्या वाढीचं नेमकं काय कारण आहे त्या कारणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काय काय काम सुरू आहे याविषयीने विद्यार्थ्यांना किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी त्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी टाकलेला होता. याची जी उत्तरशैली जी आहे त्यासाठी तुमचं डेली करंट अफेअर्स जे आहे ते करंट अफेअर्स वाचन अतिशय चांगलं असलं पाहिजे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या जलवायू परिवर्तनाच्या संदर्भात झालेल्या परिषदा असतील त्या ठिकाणी काही जी बनवण्यात आलेली नियमावली असेल याविषयी तुम्हाला आकडेवारी जी आहे ती आकडेवारी आणि वेगवेगळे जे संदर्भ आहे ते संदर्भ भारत सरकार जे प्रकाशित करणारं जे काही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात एक एक अहवाल तयार होत असतो भारत सरकार या नावाने एक आर्थिक सर्वेक्षण. तर त्याच्यात हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहायला मिळतील. त्यानंतर गैरकृषी क्षेत्रातील जे काही विशेषता आहेत म्हणजे सर्वसाधारण कृषी व्यतिरिक्त
इतर जे रोजगारक्षम जे घटक आहेत त्या घटकांवर आधारित भौगोलिक जी विशेषता आहे त्या विशेषता विषयीचा हा प्रश्न टाकलेला होता. भौगोलिक क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यावेळेस भारताचा भूगोल आहे त्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून ही जी बारकावे ते बारकावे माहिती असणे गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अचूक आणि व्यवस्थितरित्या त्याचे 150 शब्दात उत्तर देणं अपेक्षित असतं. 6वा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता आपल्याला, भारतामधील जे काही सर्वसाधारण जे सौर ऊर्जाचं जे उत्पादन आहे ते उत्पादन त्याचप्रमाणे त्याला अनुकूल असणारी जी परिस्थिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण जे शेतकरी असतील किंवा त्या भागातील लोक असतील त्यांना त्याचं काय लाभ होऊ शकतो, त्याचे काय फायदे आहेत, सौर ऊर्जेपासून आपली जी काही ऊर्जेची जी गरज आहे ती गरज आपल्याला किती टक्क्यापर्यंत भागवली जाऊ शकते, या संदर्भात भारत सरकारने कोणते महत्त्वाचे पावलं उचललेले आहेत त्याविषयी आपल्याला बारकाईने माहिती असणं आवश्यक आहे. दरवर्षी यासाठी जी काही पेपर्समध्ये लिहिणारी कात्रणं असतील त्याचप्रमाणे भारत सरकारचं जे काही सर्वेक्षण अहवालात असणारे जे काही महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते मुद्दे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची जी काही मॅगझिन्स आहेत मग ती इकॉनॉमिक्स टाईम्स असेल, त्याचप्रमाणे फ्रंटलाईन्स असेल, याच्यामध्ये येणारे जे लेख आहेत ते लेख या ठिकाणी बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. या सर्व लेखांचं वाचन जे आहे ते अचूक असलं पाहिजे आणि त्यातून तुम्हाला एक सुवर्णमध्य साधून त्यातून अचूक अशी शब्दावली तुम्हाला स्वतः तयार करून स्वतःची टिप्पण जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला या 150 शब्दात त्या प्रश्नाचं उत्तर अचूकरित्या मांडता येऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळू शकतात. 7वा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला UPSCने टाकलेला होता, त्सुनामी म्हणजे काय आहे आणि ती कशी तयार होते आणि त्याचे काय परिणाम आहेत, ते परिणाम त्यांना जाणून घ्यायचे होते. त्सुनामी होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकार, जसं भूकंप असेल किंवा वातावरणातील हाय टाईड पोझिशन असेल, लो टाईड पोझिशन असेल किंवा एखादी अविशिष्ट अर्थक्वेकसारखी जी पोझिशन आहे ती पोझिशनसुद्धा या त्सुनामीला कारणीभूत असू शकते. तर अशा वेळेस त्या त्सुनामीची जी काही कारणं आहेत ते कारणं तुम्हाला, त्सुनामी जी आहे हिंदी महासागर असेल, त्याचप्रमाणे प्रशांत महासागर असेल, पॅसिफिक महासागर असतील किंवा भारताचे जे काही अरबी समुद्र, पश्चिम बंगाल, हिंदी महासागर या सागरांमध्ये मागच्या 3-4 वर्षापूर्वी एक अशा प्रकारची घटना घडून गेली होती. त्या संदर्भात तुम्हाला त्याचं जे काही कात्रण आहे ते करंट अफेअर्समध्ये पेपर वाचन यासाठी तुम्हाला खूप चांगलं आहे. याच्या सर्वात जास्त माहिती तुम्हाला द हिंदू नावाचा जो पेपर आहे त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स टाईम्स असेल किंवा जे नवभारत टाईम्ससारखे जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये टाईम्स ऑफ इंडिया यामध्ये प्रकाशित झालेले जे लेख आहेत त्या लेखाच्या संदर्भात, त्याचप्रमाणे काही जे संदर्भ ग्रंथ आहेत या त्सुनामी संदर्भात प्रकाशित झालेले घटक आहेत त्या घटकांचं चांगलं वाचन आवश्यक आहे. तरच तुम्हाला त्याचं व्यवस्थितरित्या उत्तर देता येऊ शकतं. हा करंट अफेअरमधला अतिशय महत्त्वाचा भौगोलिक दृष्टीला अनुसरून असणारा प्रश्न आहे. 8वा प्रश्न त्यांनी भारतामधील जे काही महत्त्वाची जी स्मार्ट सिटी जी मोदींनी आणलेली जी स्कीम आहे 2014 पासून, स्मार्ट सिटी असेल, त्याचप्रमाणे ग्रामीण आणि शहरी जे वितरण आहे लोकसंख्येचं, त्या वितरणाच्या अनुषंगाने हे वितरण जे आहे ते दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्याला अनुसरून ग्रामीण भागातच रोजगारक्षम आपल्याला उद्योग कशा प्रकारचे उभा करता येईल, ग्रामीण भागातील लोकांनाच त्या ठिकाणी त्या स्थिर कसं करता येईल या अनुषंगाने हे स्मार्ट सिटी जे प्रोग्राम आहे तो प्रोग्राम राबवायला सुरुवात केलेली होती. तर त्याला अनुसरून त्या ठिकाणी बरेचसे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला भारत सरकारचा जो आर्थिक अहवाल आहे त्या आर्थिक अहवालामध्ये पाहायला मिळते. तुम्ही त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे जशाची तशी जरी उत्तरामध्ये वापरले, अचूक शब्दात जरी व्यवस्थित स्वतःच्या भाषेत टिप्पणशैली जर केली तर तुम्हाला यामध्ये चांगले मार्क्स तपासणारे जे पर्यवेक्षक आहेत ते परीक्षेत देऊ शकतात. त्यानंतर 9वा प्रश्न तुम्हाला आलेला होता, सिव्हिल सेवातील जे काही व्यावसायिक आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी ज्या काही भावना आहेत त्या भावना, म्हणजे एक सर्वसाधारण एक प्रशासकीय अधिकारी या नात्याने तुमची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करायची असते. तुमची जी वैयक्तिक जी चेतना आहे, जागृती आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता कोणत्या पातळीची आहे, तुम्ही किती अचूक आणि व्यवस्थितरित्या निर्णय देऊ शकता, त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा 9वा प्रश्न टाकलेला होता. हा एक जनरली आपल्या वैयक्तिक कौशल्यावर आधारित, आपल्या गुणवत्तेवर आधारित असणारा प्रश्न आहे. त्याची तुम्हाला 150 शब्दातच त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे 10वा प्रश्न त्यांनी वैश्वीकरणचे जे काही उपभोक्ता संस्कृती असेल किंवा आज आपण पाहिलं तर जगामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या ज्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल,
त्याचप्रमाणे इतर जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्याचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्या अनुषंगाने आपल्याला जी सध्या आपली बदलती जी संस्कृती आहे त्या संस्कृतीत खाद्यपान असेल तर या अनुषंगाने तो प्रश्न 10व्या स्वरूपाचा विचारला गेलेला होता. अतिशय सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे महात्मा 11वा प्रश्न जो होता तो सर्वसाधारण आता तुम्हाला 15 मार्काला प्रश्न आहेत. 1 ते 10 प्रश्न हे 10 मार्कासाठी विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त 150 शब्दातच मांडावं लागतं. 11वा प्रश्न जो होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून केलेले जे काही कार्य आहे त्या कार्याच्या अनुषंगाने काही समस्या त्या काळातल्या होत्या त्या काळातल्या समस्यांवर तुमचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळात त्या काळी असणारी परिस्थिती त्या समाज मागासलेपणा त्यांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक जे काही तत्त्व आहे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी त्यांना जी काही निर्माण झालेली समस्या आहे त्या सर्व समस्यांचं तुम्हाला व्यवस्थित टिप्पण त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचं संदर्भ साहित्य जर तुम्ही किंवा संदर्भ साहित्य सामाजिक सुधारक म्हणून जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून त्यांच्या काळात निर्माण असणाऱ्या समस्या त्याचं व्यवस्थित टिप्पण म्हणजे UPSCचा जो रोख असतो तो रोख तुम्हाला एक केवळ समाजसुधारकच माहीत असायला हवा असं नाही, तर त्या समाजसुधारकांना काम करताना निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला किती समजलेल्या आहेत, तुम्ही त्या समस्या कशा प्रकारे मांडू शकता हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. 12वा प्रश्न होता की राज्य व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था, शिक्षा आणि आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत, भारताला स्वातंत्र्य च्या सुरुवातीपासून आत्ता सध्या जे काही त्यामध्ये बदल झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे राजकीय स्वरूप बदललेलं आहे, अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलले, शिक्षण व्यवस्थेत सुद्धा वेगवेगळे बदल झालेले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते संबंध आपण जर पाहिलं तर आज आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे जे संबंध आहेत ते संबंध पाहतो. जसं की रशियाचं आणि उरुग्वे याचं असणार युद्ध असेल, भारताचे इतर देशांबरोबर असणारे संबंध असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, इतर देशांशी असणारे जे संबंध आहेत त्या संबंधातली जी काही घडामोडी असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये भारतातील जी शिक्षण क्षेत्र आहे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये किती आमूलाग्र बदल झालेला आहे, पहिली शिक्षण व्यवस्था आणि आता शिक्षण व्यवस्थेत त्यात काही सुधारणा झालेली आहे काय, व्यावसायिक पद्धतीने त्यात विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करण्याच्या अनुषंगाने काय बदल करण्यात आलेले आहे. अर्थव्यवस्थेचं जर पाहिलं तर आज भारताची जगातली 4थी अर्थव्यवस्था आहे आणि त्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना किंवा कोणकोणते पावलं उचलण्यात आली याविषयीची माहिती आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. राजकीय जे घडामोडी आहेत त्या घडामोडी च्या दैनंदिन तुमचं जे पेपर वाचन आहे ते पेपर वाचनच्या अनुषंगाने तुम्ही एकत्रित अशा रीतीने व्यवस्थित त्याचं उत्तर देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला 250 शब्द त्या ठिकाणी उत्तर द्यायचं असतं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मुद्द्याचं व्यवस्थित टिप्पण त्या ठिकाणी मांडता आलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळू शकतात. 13वा प्रश्न समकालीन जे जगातील इतर जे देश आहेत ते देश आणि फ्रान्सची जी क्रांती आहे त्या क्रांतीमधील जे प्रसार आणि परिणाम या 2 जे घटक आहेत त्या घटकांच्या अनुषंगाने हा प्रश्न टाकलेला होता की आंतरराष्ट्रीय पातळीवर समाज व्यवस्था असेल त्या काळातली परिस्थिती जी आहे राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक या अनुषंगाने फ्रान्सच्या क्रांतीचा जगभर काय परिणाम झाला, त्या ठिकाणी त्या क्रांतीच्या नंतर कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम जे आहेत ते दिसून आले, या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने ते उत्तर तुम्हाला तिथे देणं गरजेचं आहे. त्यानंतर आज आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय 14वा प्रश्न तुम्हाला आज जगामध्ये जे क्रूड ऑइल तेल आहे या क्रूड ऑइल तेलाचे असणारे जे साठे असतील त्याचं भौगोलिक जे वितरण आहे त्या वितरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण जो भौगोलिक आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेवढे काही हे क्रूड ऑइल तेलाचे साठे असणारे जे देश आहेत ते देश त्या ठिकाणी असणारे जे सीमावर्ती समुद्रकिनाऱ्याच्या सीमावरती असणारे जे काही भौगोलिक घटक आहेत त्या घटकांचा आणि यामध्ये असणारा नेमकं काय परिणाम आहे या अनुषंगाने एक भौगोलिक आपली जी जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं व्यवस्थितरित्या उत्तर देता येऊ शकतं. 15वा प्रश्न जो तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेला होता पहा की स्थानिक आणि क्षेत्रीय जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे GIS असेल, RS असेल
किंवा AI असेल, अशा आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजंट असेल, GPS असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही टेक्निक आलेल्या आहेत, त्या टेक्निकचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो, त्याचा जीवनमान सुधारण्यासाठी किंवा आपले जे काही कामाचा जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, की याचं जे टेक्निक आहे ते लोकेशन प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो, की या अनुषंगाने बऱ्याचशा तांत्रिक ज्या बाबी त्या बाबीची आपल्याला किती माहिती आहे, ते माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. 16वा प्रश्न जो होता की सर्वसाधारण तो भौगोलिक दृष्टिकोनातून विचारलेला आहे, की महासागरीय जे काही तटवर्ती क्षेत्र असतील त्यांचा जो आकारमान असेल, क्रिस्टल जे काही तापमान असेल, या सर्व घटकांना अनुसरून तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे भौगोलिक हा प्रश्न होता. 17वा प्रश्न जो होता तो सुद्धा त्याच संदर्भात आहे. जमीन असेल त्याचप्रमाणे जलसंसाधनातली जे काही घनत्व आहे किंवा त्या ठिकाणची जी गंगा नदी जी बेसिन आहे त्या आजूबाजूची असणारी जी लोकसंख्या आहे त्याचं जे घनत्व आहे ते वाढण्यामागचे नेमकं काय कारण आहे, या तटवर्ती क्षेत्राच्याच प्रदेशामध्ये लोकसंख्या का जी वेगाने वाढत आहे त्यामागची जी कारणं आहेत ती कारणं, त्या ठिकाणचा भौगोलिक इतिहास, ह्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित टिप्पण देणं गरजेचं असतं. 18वा जो घटक त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता की मानवी जीवन जे आहे ते आधुनिक समाजातील जे काही स्वास्थ्य आपण ज्याला म्हणतो की आरोग्य जे आहे त्या आरोग्याविषयीच्या वाढणारे जे काही चिंता आहेत त्या चिंतेला मग फास्ट फूड असेल, त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहेत ते उद्योग दिवसेंदिवस वाढत आहे त्याविषयी त्यांना थोडंसं एक काल्पनिक स्वरूपात जाणून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे भारतामधील जे काही अनुभव आहेत तुम्हाला आलेले ते अनुभव तुम्ही त्या ठिकाणी या फास्ट फूडच्या संदर्भात किंवा स्वास्थ्य संबंधित याच्या काय गंभीर समस्या आहेत त्या जाणून घेण्याच्या अनुषंगाने हे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. 19वा जो प्रश्न त्या ठिकाणी टाकलेला होता तो म्हणजेच पर्यावरण संरक्षण आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने जे काही वेगवेगळे जे पावलं उचललेले आहेत, त्याचप्रमाणे लोकसंख्या या सर्वच बाबींचा गांभीर्य जर विचार केला तर पर्यावरण जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि लोकसंख्या झपाटीने वाढत आहे. मोठमोठाल्या सिमेंटची जी जंगलं आहेत ते जंगलं आज आपल्याला भारतामध्ये उभी राहताना रोज पाहायला मिळतात. तर यासंबंधीची काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं अचूक आणि अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं विवेचन तुम्हाला त्या ठिकाणी 250 शब्दात करायला सांगितलेलं होतं. आणि शेवटी प्रश्न एक होता की आता सध्या भारतामधील असणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या जाती असतील त्यांचं विस्थापन असेल, पुनर्वास असेल, तर या सर्व बाबी ज्या आहेत त्या बाबीच्या अनुषंगाने भारत सरकारने उचललेली पावले असतील, त्या ठिकाणी घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय तुम्हाला भारत सरकारचं जे आर्थिक सर्वेक्षणामध्ये असणारे मुद्दे आहेत ते मुद्देच त्या ठिकाणी कामी येऊ शकतात. तर मला सांगायचं एक तात्पर्य असं आहे की मुख्य परीक्षेचा हा पेपर आहे आणि राज्यसेवा जी परीक्षा आहे त्या राज्यसेवा परीक्षेलासुद्धा चालू वर्षी UPSC सारखाच पेपर पॅटर्न राबवलेला आहे. सेम हाच पॅटर्न UPSC MPSC दोन्ही जे परीक्षा घटक आहेत त्या घटकांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना आपल्याला सर्वसाधारण एक लक्षात ठेवायची गोष्ट ती म्हणजे की मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकेत आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्न कोणत्या धर्तीवर विचारण्यात आलेले आहेत, आपल्याला अभ्यास आपला कोणत्या मेथडचा आहे, आपल्या स्वतःची मेथड कशी ठेवली पाहिजे, आपल्याला अचूक उत्तरे कशा प्रकारे मांडता येतील, या सर्व बाबीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करूनच परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. मुख्य परीक्षामध्ये खरा आपल्या जो बुद्ध्यांक आहे त्या बुद्ध्यांकाचा कस त्या ठिकाणी लागलेला असतो आणि तो कस आपल्याला त्या ठिकाणी अवघड असं काही नाही, पण तुमचा जो अभ्यास आहे, तुमची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्ता, त्याचप्रमाणे तुमची निर्णय क्षमता, त्या ठिकाणी तुमच्या अंगी असणारे जे कौशल्य आहे ते कौशल्य या पेपरच्या माध्यमातून त्यांच्यासमोर जात असतं. तर सर्वांनी प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून व्यवस्थित कशा प्रकारे आपल्याला उत्तरे मांडता येतील या अनुषंगाने तयारी करायला हवी. तर हा सामान्य अध्ययन पेपर 1 UPSCचा मागच्या वर्षीचा पेपर आज आपण थोडंसं अनालिज केलं. तर विद्यार्थ्यांनी याचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने तयार करावी. पुस्तकं अतिशय दर्जेदार पुस्तके वापरावीत. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.